नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमळी आता कामिनी आणि रागिनीला म्हणते, आता कशी पोपटासारखी बोलायला लागलीये. आता बघा कशी एकेकीला मी सरळ करतो. कमळी आता रागिनी आणि कामिनीशी बोलत असते तोपर्यंत कामिनी आणि रागिनी डोळ्याने खुणावतात अनिकाला की इथून पटकन निघून जा. अनिकाला सुद्धा समजतं आणि एका मिनिटात अनिका तिथून निघून गेलेली असते. कमळी आता जरा माघारी फिरते आणि बघते तर काय, अनिका तिथे नसते. कुठे गेली ही माकडीन, कुठे गेली माकडीन. बरं असू द्या, माकडणीला नंतर बघतो, आधी तुमच्याकडे बघतो. कमळी आता रागिनी आणि कामिनीला चांगलाच धडा शिकवत असते. कमळी आता रागिनी आणि कामिनीला नाचायला लावते आणि सगळे काही या दोघींना हसत असतात. अनिका आता अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये येते. डॅड, आजी पटकन चला, बाहेर तमाशा चालू आहे. राजन म्हणतो, अनिका शांत बस. राजन उठतो, आई तू सुरू ठेव, बाहेर काय मी बघतो. आणि राजन आता बाहेर चाललेला असतो. अन्नपूर्णा आजीला जे नामजप चाललेलं असतं ते तसंच सुरू ठेव असं सांगतो. राजन आता अनिकावर ओरडतो, आधी बाहेर हो. काही कळतं का तुला, आली इतक्या जोऱ्यात इथे ओरडत. अनिका म्हणते, बाहेर तमाशा चालू आहे, चला माझ्यासोबत पटकन. म्हणतो, शांत राहा की, आजी जप करते ना, जरा गप की. चल बघतो मी. आणि राजाने अगदी ओढत ओढत अनिकाला नेलेलं असतं. कामिनी आणि रागिनी डान्स करत असतात आणि कमळी मस्तपैकी खुर्चीवर बसून त्यांची गंमत बघत असते. एवढ्यात काय राजन आलेला असतो. अगं अनिका काय झालंय सांगतीस का, तू इथे ये आणि तमाशा बघ की. राजनला आणते आणि त्या गावछापला बघ, बघ ती गावछाप कशी करतीये, नशा करून आलीये आणि बघ की कशी त्रास देतीये आजीला आणि मम्माला. दोघींवर जबरदस्ती करतीये आणि दोघींना जबरदस्तीने नाचायला लावतीये, तेही सगळ्यांच्या समोर. अरे डॅड, ती बाहेरून नशा करून आलीये. कामिनी आणि रागिनी पटकन आता तिथून पळून चाललेले असतात. कामिनी म्हणते, राजन बरं झाला इथे आला, स्वतःच्या डोळ्यांनी बघ काय तमाशा चाललाय. पाहिलंच का या मुलीला काय तमाशा मांडलाय. अतिशय बदमाश मुलगी आहे आणि मी काही बोलायला गेले ना, वहिनीला हिचा पुळका येतो आणि मग काय मी गप्प बसते. वहिनीला असं वाटतं की हिच्यासारखी सभ्य मुलगी दुसरी कोणीच नाही. रागिनी आता रडायला लागलेली असते. पहिले आईला बाहेर बोलव, त्यांना कळू दे की कमळीचा खरा चेहरा काय आहे. आणि का म्हणते, एक्झॅक्टली, येऊ दे की आजीला बाहेर, कळू दे तिला. राजन तुला माहितीये का, केरसुनीच्या धाकावर आम्हाला सगळ्यांना नाचवलंय, तिने खूप टॉर्चर केलंय राजन. रागिनी अगदी रडायला लागलेली असते. सगळं काही यांचं म्हणणं ऐकून घेत असतो, शांतपणे सगळं काही बघत असतो. हे काय सांगतायत फक्त तो ऐकत असतो. आणि म्हणते, राजन पाहतोय ना तू काय चाललंय, हिने काहीतरी घेतलंय या, तू बोल बरं राजन, काहीतरी घेतलंय तू बोल रे. राजन म्हणतो, थांबा मी बघतो. आणि तर राजन कमळीच्या जवळ यायला लागलेलं असतो. ती खुर्चीवर डोळे मिटून शांत पडलेली असते. राजन तर तिच्या जवळ येऊन उभे राहतात. कमळीला आवाज देतात, कमळी. कमळी पटकन डोळे उघडते आणि राजनकडे बघते. कमळी उठते, ओढणी सावरते आणि एकदम नॉर्मल व्यवस्थित बोलते, राजन काका काय झालं. आता मात्र या सगळ्यांचे डोळे असे मोठेचे मोठे झालेले असतात. इतक्या वेळेला नशेली हालत मधली ही कमळी एकदम स्पष्ट कशी बोलायला लागली. कमळी म्हणते, कामिनी आजी काय म्हणालात, मला कळालं नाही काही. नशा केली. अहो आजी, त्या फंद्यात कधी पडलो नाही आणि कवा पडणार बी नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पार्टीतल्या सगळ्यांनाच आश्चर्य झालेलं असतं की कमळी अचानक एवढीच कशी स्पष्ट बोलायला लागले. ऋषी साहेबा सगळेच एकमेकांकडे बघत असतात. मी कधी तुम्हाला नाचवलं, तुम्हीच म्हटलं ना 31st डे आपण सगळेच नाचायचे, मी कधी नाचा म्हटलं बरं. त्याचं डोकं तर अगदी बंद पडलेलं असतं. आधीच अनिका मॅड असते आणि त्यात असा गेम उलटा पडल्यावर तिचं डोकंच बधीर झालेलं असतं. मी म्हणते, आतापर्यंत हिला अगदी भुरळ झाली होती, अगदी नशा चढली होती, आता कसली पोपटासारखी बोलायला लागलीये. कामिनीला सुद्धा धक्का बसतो कमळीच्या या रूपाचा. राजन म्हणतो, अनिका हे सगळं काय आहे, तू तर म्हणत होती नशा केली आणि ती नॉर्मल आहे. काय अनिका हे, का त्रास देता तुम्ही तिला, का तिच्या मागे लागलाय सगळे, दुसरी कामं नाहीयेत का तुम्हाला, का तिला टॉर्चर करता तुम्ही. अरे डाडा, खरंच तिला नशा झालेली, त्यासारखं वागत होती, अगदी झिंगली होती ती. टेबलवर चढत होती, खुर्च्या फेकत होती, डान्स करत होती, टाळ्या वाजवत होती. अरे वेडी झाली होती, वेडी. होत नाहीये ना या सगळ्यांना विचार. हे बोला रे सगळे बोला, चढली होती ना नशा तिला, बोला बोला. राजन म्हणतो, अनिका कमळी जर नशा केली होती तर आता नॉर्मल कशी येते, 2 मिनिटात नशा उतरत नाही, त्यामुळे उगाच काही खोटं सांगू नकोस हा. कमळी म्हणते, राजन काका अनिका बरोबर बोलतीये, खरं मला नशा चढलीच नाही. राजन म्हणतात, म्हणजे काय. म्हणजे मी सांगतो की मला नशा चढायला पाहिजे म्हणून अनिकानं समोशामध्ये भांग मिक्स केली होती. त्यासाठी स्पेशल 2-3 समोसे तिने सेपरेट बनवून घेतलं होतं. राजन म्हणतो, काय होय काका, तिचं नशीब खराब, मी जे समोसं खाल्लं त्यात भांग नव्हतीच, तिने भांग बनवलेलं समोसं वेगळंच होतं. समोसा मी खाल्लंच नाही, ते डस्टबिन मध्ये टाकून दिलं. आधीच आम्ही ते समोसे बदलले होते, त्याचं काय ना राजन काका.
ज्या माणसाला समोस्याची ऑर्डर दिली होती तो माणूस आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. त्या बंड्याचा मित्र आहे. 4-5 समोसे काढून ठेवायचं वेगळं, त्यात भांग मिक्स केलेली असणार. बोलता बोलता बंड्याला सगळं सांगून टाकलं. त्यामुळं आमचं काम सोपं झालं. आमचा खेळ आम्हासने आधीच माहिती होता. राजन काका वाईट एका गोष्टीचं वाटतंय की सगळ्या खेळामध्ये अनिकासोबत कामिनी आजी सुद्धा साथ देते. तिची आई बी सामील आहे. या सगळ्याच गोष्टींचं वाईट वाटतं बघा. म्हणते का हो, का माझ्या जीवावर उठला? मी काय केलंय तुम्हाला? आल्यापासून मला त्रास देताय तुम्ही? कामिनी आजी, तुमच्या अनिकाचा साखरपुडा मोडला, अन्नपूर्णा आजीने तुमच्या कानाखाली मारली, याचाच राग आला आणि म्हणूनच तुम्ही सगळं काही सोड उगवताय ना अशा प्रकारे. फक्त आणि फक्त बदला घ्यायचा होता तुम्हाला, बरोबर ना? तुम्ही तेव्हा किती मोठा गुन्हा करायला निघाला होता जरा विचार करता? माझा राग करण्यापेक्षा स्वतःची चूक सुधारायला पाहिजे जरा बी वाटत नाही? एकदा बी विचार आला नाही? मी म्हणते गप्प बसा, शहाणपणा करू नकोस. मी म्हणते राजन, ही मुलगी खोटं बोलतीये, एकही शब्द खरा नाही यायचा. जे म्हणते ना समोस्यात आम्ही काही मिक्स वगैरे केलं ते सगळं खोटं या, काही एक खरं नाहीये राजन. या सगळ्यांनी तर समोसे खाल्ले असं काही एक केलं नव्हतं आम्ही. एक नंबरची खोटारडी, याच्याकडे लक्ष देऊ नको राजन. कामिनी आता स्वतःची बाजू सावरत असते. जी म्हणते कडू आजी खोटं बोलू नका, तुम्हाला पुरावा देते, त्या आचार्याला बोलून आणते. कामिनी म्हणते बोलाव बोलाव, आम्ही नाही घाबरत. स्वतःच्याच तोंडाने सांगते, आचार्याला ओळखतो, तुमच्या डोळ्यासमोर आहे की उदाहरण. यांनीच सगळं मॅनेज केलं असणारे राजन. आमच्यावर बळच आणताय ह्या आणि आम्ही केलंय असं मुद्दाम आमच्यावर गुन्हा दाखवताय. आम्ही काहीही केलेलं नाहीये बघ राजन. कामिनी इतकी सफाई देत असते आणि स्वतःला निर्दोष साबित करत असते. रागिनी म्हणते एक नंबर हा, मस्त. आमच्याच घरात यायचं आणि आम्हालाच खोटं ठरवायचं, चांगलं जमतं गे एक कमळी. आज नाही वाटत का ग खोटं बोलायला? रागिनी म्हणते राजन प्रचंड चालू मुली येत आहे, प्रचंड चालू. राजन म्हणतो बास, तुमचा तमाशा बास करा आता, कोणी काही एक बोलायचं नाही, एकदम शांत. कमळी अतिशय चांगली मुलगी आणि ते असं काही एक करणार नाही, मला 100% खात्री आहे. काय ग अनिका, नशा केली असती तशी 2 मिनिटात नीट वाटली असती का ती? राजन म्हणतो काय करू बाळा, त्या अशाच आहेत आणि अनिका तर पूर्ण व्हायला गेलेली आहे. बाळा, मुलांवर संस्कार पालकांनी करायचे असतात. तिथं पालकच मुलांना बिघडवायला लागली तर काय संस्कार घडणार? चुकलो अनिकावर संस्कार करताना, मी मान्य करतो. त्या मी वाईट संगतींपासून दूर नाही करू शकलो, ही तर खंत आहे माझी. त्याचेच आहेत भोग आणि हेच भोग भोगतोय मी कमळी बेटा. काय करू तूच सांग बरं. कमळी म्हणते काका, यात पूर्णपणे तुमची चूक आहे असं म्हणतच नाहीये मी. कामानिमित्त बाहेर असता, बाहेरचं टेन्शन असतं, वेगवेगळी कामं असतात, त्यामुळे तुम्ही थांबणं शक्यच नाहीये. त्याच्यावर संस्कार आईने आणि आजीने करायला पाहिजे होते, पण फक्त नुसतं ओरमाडून घ्यायचं एवढंच त्यांनी शिकवलं. जिंकायचं एवढंच तिच्या डोक्यात ठेवलं त्यांनी. ते हट्ट पुरवला, अति लाड केला तिचा, तिला वळण तर अजिबातच लावलं नाही. हट्ट हाच पर्याय असंच तिला समजावून सांगितलं. प्रेम, दोस्ती, माया हे कवा शिकवलंच नाही, त्यामुळे तिला या गोष्टी माहितीच नाहीये. तिला ते कधी कळलंच नाहीये आणि आत्ताही कळणार नाहीये. ती फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करते. कमळी म्हणते झालं गेलं मागं टाका, सगळं काही विसरून जा, नव्याने सुरुवात करा. दुसऱ्याच्या आयुष्यात काटं आणि काटं टाकण्यापेक्षा जरा फुलं टाकून बघा, आनंद मिळतो, समाधान मिळतं. दुसऱ्याच्या याच्यामध्ये जर फुलं टाकली तर कळेल तुम्हाला आयुष्य किती सुंदर आहे आणि किती छान असतं सगळं काही. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका, तो आनंद खरा आणि तोच खरा आनंद हे तुम्हाला लक्षात येईल. फक्त तुमचा आनंद आजवर बघत आला त्यामुळे दुसऱ्याचा आनंद काय असतो हे तुम्हाला माहितीच नाहीये. खूप काही लेक्चर दिलेलं असतं, त्यांची बोलती बंद करून टाकलेली असते. राजन म्हणतो कमळी, ते विचार यांना सांगून काय उपयोग होणार आहे बाळा, त्यांच्यावर काही एक परिणाम होणार नाही. अनिका सुधारण्याच्या पलीकडे गेली, आई आणि आजी सुधारणार नाही यात काही शंकाच नाही. अशक्य गोष्ट आहे ही. त्यांच्या डोक्यात काही चांगलं शिरणारच नाही. यांना चांगल्या गोष्टींची सवयच नाहीये, चांगल्या गोष्टींची ॲलर्जी आहे यांना. तर चांगलं असं काहीच घेत नाही. विचार कशाला फुकट घालवतीये यांच्यावर, काही गरज नाहीये त्यांना सांगण्याची. कमळी असू दे, नको डोकं स्वतःचं दुखवून घेऊ, त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. राजन स्वतः सांगतो कमळीला. राजन म्हणतात त्यांच्या कर्मावर त्यांना सोडून दे, ते सुधारणार नाहीये. राजन सगळ्यांना हात जोडतात. पार्टी खूप वेळ झाली आणि खूप उशीरही झालाय आता. चला मुलांनो, पार्टी संपवा इथेच, आपापल्या घरी जा आणि सगळ्यांनी सांभाळून जा. म्हणतो थँक्स आल्याबद्दल. आता काका येतो असं म्हणतात आणि सगळेच आता चाललेले असतात. सगळेच पार्टीतून निघून गेलेले असतात आणि राजन सुद्धा रागारागाने निघून जातो. अनिका लगेच फेकझोक करायला सुरुवात करते, दणदण करते, आदळापट करते, खुर्च्या वगैरे सगळं काही फेकून द्यायला सुरुवात करते. कमळी टमळी, बदला तर मी तुझा घेणार, मी काय तुला सोडत नसते. इकडे आता सगळे जमलेले असतात बाहेर. ऋषी म्हणतो कमळी निंगी, मला राग आलाय तुमचा, खरंच राग आलाय. म्हणते सर असं काय बोलताय, आम्ही काय केलंय राग यायला? अशा झाल्याचं नाटकच करणार होती, हे आधी का नाही सांगितलं मला? ऋषी म्हणतो मला का नाही सांगितलं, तुम्ही खूप चिडचिड करत असतो, त्या तिघींपेक्षा मीच मूर्ख दिसत होतो. इतका घाबरून गेलो मी, काय करू आणि काही नाही काही सुचत नव्हतं.
पण ठीक आहे, ऋषी सरांचं काय जातंय, त्यांना काय सांगून फरक पडतोय, काय गरज आहे ऋषी सरांना सांगायची. ऋषी खूप चिडलेला असतो, त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. मी म्हणते सर सॉरी बरं, सगळं काही गडबडीत झालं, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं बघा. सगळे आता हसायला लागलेले असतात. तो अगं गंमत करतोय. कमळी म्हणते काय सर, मी घाबरलो ना. कमळी म्हणते जर त्या मोठ्यांबरोबर मी वाईट वागलो का, तिथे चुकलं का. ऋषी म्हणतो काही चुकीचं केलेलं नाहीये, मोठी माणसं सुद्धा चुकतात आणि त्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. मी म्हणते सगळं आहे ना अन्नपूर्णा आजीच्या समोर व्हायला हवं होतं, मग त्या माकडणीला आणि त्या दोघींना चांगली अद्दल घडली असती. मुळे म्हणते कशाला, आजीला त्रास झाला असता. एखाद्याला फक्त समजावून सांगू शकतो, सुधारू नाही शकत ना. मी म्हणतो असू द्या ना, कशाला काय बोलत बसला, नवीन वर्ष येतंय, त्याचं स्वागत करूया, कुठेतरी फिरायला जाऊ, मस्त एन्जॉय करू, चला की. इंगी म्हणते चालतंय की. मी म्हणते सर अभ्यास. तेव्हा म्हणतो आला का अभ्यास आडवा. हा क्षण, हा दिवस परत येणार की कमळी, मला सांग बरं, तू लगेच अभ्यास आडवा आणला. बा म्हणतो अभ्यासाचं कौतुक आमासनी सांगू नको, चांगल्या मार्काने पास होणार, काळ्या दगडावरची पांढरी रेगे, त्यामुळे अभ्यासाचं कौतुक लांब ठेवायचं, मस्तपैकी फिरायला जायचं आणि एन्जॉय करायचं. ही म्हणते चल की जाऊया. ए कमळे चल की. कमळे म्हणते ठीक आहे चला. म्हणतो जाऊया की. निंगी म्हणते सर जायचं कुठं, म्हणजे असं बोंबलत कुठं फिरायचंय. म्हणतो बोंबलत कशाला, शांतपणे जाऊ की. साहेबा म्हणतो लोड घेऊ नको ऋषी, आमच्या गावाकडची बोलायची पद्धतच अशी आहे, सगळेच चाललेले असतात फिरायला, मस्त त्यांना एन्जॉय करायचं असतं. मस्तपैकी फिरून आलेले असतात, धमाल केलेली असते त्यांनी. आता शेवटी कमळी निंगीला हॉस्टेलवर आणून सोडलेलं असतं, सगळे एन्जॉय करून अगदी थकलेले असतात. बंड्या म्हणतो काय विषय आज, नादच खुळा, काय फिरलो, मज्जा केली यार. मी सगळ्यांना म्हणते 2 मिनिटं थांबा, मी लगेच आलो. आतमध्ये जाते आणि हातात काहीतरी आणलेलं असतं. निंगी म्हणते कमळे कुठे गेली होती आणि हातात काय आणलंय, हे काय आहे. मी म्हणते गेल्या वर्ष माझ्यासाठी लय खास होतं, चांगलं बी घडलं वाईट बी घडलं, सगळंच काय आयुष्यात घडून गेलं, मी मात्र विसरणार नाही, कारण माझ्यासाठी खूप खास होतं हे वर्ष. म्हणजे आता निंगेच्या जवळ बसलेली असते, त्यांनी पिशवीतून काहीतरी आणलेलं असतं. निंगे आपण गावाकडून इकडं आलो तेव्हा बंड्याने आणि आबाने आपल्याला साथ दिली. परक्या मुलखात तू नसतीस तर माझं काय झालं असतं ग निंगे, तू होती म्हणून सगळं काही सावरलं बघ. मुंबईत आलेला पहिला दिवस आठवायला लागलेला असतो आणि सगळे काही वाईट क्षण चांगले क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून चाललेले असतात. एक कवा कवा सावली बी आपली साथ सोडते, पण तू माझी साथ सोडली नाही, अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी तशीच उभी राहिलीस. कमळी म्हणते निंगे तू आहेस म्हणून एक कमळी या, तुझ्यामुळेच ही कमळी आहे. आता निंगी इतकी जोरात रडायला लागलेली असते, अगदी इमोशनल झालेली असते. एकमेकीच्या गळ्यात पडतात आणि रडत असतात. खूप छान असा तो क्षण असतो बघायला. निंगी म्हणते तुझं नसती कमळे तर आमचं काय झालं असतं ग, आम्ही काय केलं असतं. थँक्यू म्हणून पर्क करू नको हा निंगे. निंगी आता रडत असते आणि कमळीला म्हणते थँक्यू म्हणून पर्क करू नकोस कमळे. पण असं गिफ्ट आणलेलं असतं कमळीने निंगीसाठी. आवडलं का म्हणून विचारते, लय आवडलं, आणि रडायला लागलेली असते. आता कमळी बंड्याकडे वळालेली असते. बंड्या मला सख्खा भाऊ नाही आणि तू असताना मला सख्ख्या भावाची गरज बी नाही. ऐकी माझा सख्खा भाऊ, माझा पाठीराखा आहेस तू. गावाकडनं आत्तापर्यंत माझा पाठीराखा म्हणूनच काम केलंयस. गावाकडचं सगळं सगळं सोडून आमच्यासाठी, आम्हाला सावरण्यासाठी, आधार देण्यासाठी इथं कॅन्टीनमध्ये भांडे घासायला सुद्धा तयार झाला बंड्या. कुठलीच तक्रार केली नाही आमच्यासाठी बंड्या. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, माझ्यासाठी जगातला बेस्ट भाऊ आहेस. काय करू शकतो, ना घर ना पैसा अडका माझ्याकडे, एवढंच तर करू शकतो ना. कामाचं काय, कुठं बी काम करायचं ग, लहान मोठं असं कुठं काय असतं कामात, कुठं बी काम करायला तयार आहे. माझ्या 2 बहिणी खुश तर मी बी खुश. बंड्या सुद्धा रडायला लागलेलं, सगळेच आता इमोशनल झालेले असतात. त्या म्हणतो देवाचे 10 वेळेला आभार मानेन, या सोन्यासारख्या बहिणी दिल्यात. बहिणी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं. बंड्याला सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं. आता साहेबाला सुद्धा छान असं काहीतरी खायला बनवलेलं असतं. जे साहेबाची आई बनवत असते तेच रेसिपी असते, फक्त कमळीने बनवलेली असते. खूप छान असं त्याला वाटत असतं की आईच्या हातचं म्हणजेच कमळीने बनवलंय ते काहीतरी खायला मिळणार. खूप छान अशी त्याच्यासाठी आनंददायी ही गोष्ट असते. साहेबा खूप प्रेमाने ती गिफ्ट घेतो. सर हॉस्पिटलमध्ये होतं तेव्हा तुम्हीच आमच्या मॅचच्या वेळेला धावून आला ना, तुम्ही पण आमच्यासाठी खूप काही केलंय बघा. तुमचा भाऊ, पाठीराखा सगळंच तुम्ही झाला. ती मॅच आमच्यासाठी किती महत्वाची होती तुम्हाला तर माहितीच आहे. ती मॅच जर जिंकत नव्हतो तर आज आम्ही इथे नसतो. सगळं काही तुमच्यामुळेच आहे बघा साहेबा सर. इथं शिकतोय ना, त्यामागं तुमच्या मदतीचा लय मोठा वाटा आहे बघा. तेव्हा आता रडायला लागलेला असतो. आत्तापर्यंत आई आणि मी आम्ही दोघंच होतो, पण आत्ता धाकटी बहीण मिळाली आहे ऋषी मला. तेव्हा म्हणतो पाहिजे तेवढं शिक, पाहिजे तेवढं कष्ट कर, हा साहेबा तुझ्या पाठीशी आहे कमळे. सगळंच वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं. कमळी म्हणते ऋषी सर तुमच्याबद्दल काय आणि किती बोलू, जे काही स्पेशल झालं असेल ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे ऋषी सर. आयुष्यात देवासारखं आलंय बघा. मला काही बोलले असेल चुकून माकून तर प्लीज मला त्यासाठी माफ करा. बाबाला तुम्ही समजावलं म्हणून इतक्या लांब मला शिक्षणासाठी पाठवलं.
तर आल्यावर तर काय, पावलं पावली तुम्ही मला साथच दिली आणि तुमच्यामुळे सगळं काही शक्य झालं, सोपं झालं. डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. तुळजाईने पाठवलेला देवदूत आहात बघा. बाबानंतर तुम्हीच आहे देवाचा माणूस. कमळी म्हणते ऋषीला, तुम्ही माझ्यासाठी देवाचा माणूस आहे म्हणून तुम्हाला दिलं. पण तो कमळी, एवढं काहीच केलेलं नाहीये, एवढं काय करतेय माझ्याबद्दल? कायमच मला इन्स्पायर केलंय या. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी एवढा रिस्पेक्ट बघून ना कमळी, शब्दच सुचत नाहीये. ऋषी सुद्धा अगदी इमोशनल झालेला असतो. मी सध्या स्पीचलेस असं झालोय ग. द्या असं वाटतंय कुणीतरी एक मुलगी डोळे झाकून आपल्यावर एवढा विश्वास ठेवतीये. पेक्षा महत्वाचं काय असू शकतंय कमळी माझ्यासाठी? माझ्यातला चांगला माणूस खरं तर तू घडवलाय कमळी. थँक्यू फॉर दॅट. सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू ग कमळी. आता सगळ्यांनाच काही ना काहीतरी गिफ्ट दिलेलं असतं आणि सगळ्यांचेच आभार मानलेले असतात कमळीने. कमळी म्हणते, बरं चला मग, नवीन वर्षात बी एकमेकांना अशीच साथ द्यायची आहे आणि आनंदाने हे वर्ष सुद्धा असंच पार करायचंय. सगळे सोबत म्हणतात, चालतंय की. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अनिका खूप चिडलेली असते. तिच्या मैत्रिणींच्या समोर म्हणते, पुन्हा एकदा तिने माझा प्लॅन फेल केला. माझा नाही, आईचा आणि ग्रॅनीचा सुद्धा तिने अपमान केला आणि हे मी सहन करणार नाहीये. आता कमळीला मारावंच लागणार. आता मी कमळीला सोडत नसते. अनिका अगदी सुडाला पेटलेली असते आणि काहीही झालं तरी कमळीला मारून टाकायचं एवढंच अनिकाच्या डोक्यात असतं. न्यू इयर सोबत तिचा पण एंड होणार आहे. इकडे आता राजन अन्नपूर्णा आजीच्या जवळ बसलेला असतो. तुला आणि मला आई कमळीकडे बघून नेहमी वाटतं ना ग, अशीच नात हवी आहे तुला आणि अशीच माझी मुलगी असेल म्हणून. खरंच रे राजन, असंच वाटतं रे मला, सारखं वाटतं बघ. मी म्हणते ते स्केच आहे ना, ते पहिले माझ्या हातात पडलं पाहिजे. त्या स्केच आर्टिस्ट कडून डायरेक्ट माझ्या हातात आलं पाहिजे. कामिनी आणि रागिनीचा प्लॅन चाललेला असतो. गौरी आणि तिच्या मुलीची राग झालेली पाहिली ना, माझ्या मनाला शांती मिळणार. कामिनीचं आता हे स्वप्न असतं, गौरी आणि तिच्या मुलीची राग बघायचं. बघू आता कामिनीचे हे स्वप्न पूर्ण होणार का, कमळी ते पूर्ण होऊ देईल का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.